नमस्कार. पुरस्कार सोहळ्याला सर्वजण आलेले असतात. आता पुरस्कार सोहळ्यामध्ये संकर्षण हा भूमीला सर्व श्रेय देतो. माझी बायको भूमी संकर्षण अधिकारी, हिच्यामुळे मला हा अवॉर्ड मिळाला असं तो सांगतो आणि तिचा हात हातात घेतो. ते बघून आकाशला खूप राग येतो. आकाशसुद्धा सर्व आपल्या यशाचं श्रेय हे भूमीलाच देतो. आता तिथे पत्रकारसुद्धा आलेले असतात. पत्रकार आकाशजवळ येतात आणि आकाशला म्हणतात, आकाश महाजन, भूमी महाजन ही तुमची बायको आहे ना, मग ती डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्यासोबत कशी काय राहते? तुमचा आणि तिचा डिवोर्स झाला आहे का? की ती डिवोर्स व्हायच्या आधीच त्यांच्याकडे राहते आणि तुमची बायको दुसऱ्या पुरुषाकडे राहते, हे तुम्ही खपवून कसं घेऊ शकता? आकाश काही न बोलता तिथून निघून जातो. मग पत्रकार भूमीजवळ येतात आणि भूमीला विचारतात, भूमी महाजन, तुम्ही आकाश महाजन यांची बायको आहात ना, मग तुम्ही डॉक्टर संकर्षण यांच्यासोबत कसे काय राहता? आकाश महाजन, आणि तुमचं लग्न झालेलं असून सुद्धा तुम्ही यांच्यासोबत राहता. तुमचा डिवोर्स झाला आहे का? की डिवोर्स व्हायच्या आधीच तुम्ही डॉक्टर संकर्षण यांच्यासोबत राहत आहात? बोला भूमी महाजन, बोला, आम्हाला उत्तर हवं आहे. तुम्ही आकाश महाजन यांची बायको असून सुद्धा डॉक्टर संकर्षण यांच्यासोबत कसे काय राहता? याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, बोला. तेवढ्यात संकर्षण तिथे येतो आणि म्हणतो, मी उत्तर देतो याचं. कसं आहे ना, भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचं लग्न झालं होतं, पण आता त्यांचा डिवोर्स झाला आहे. आकाश महाजन भूमी महाजन यांचा छळ करत होते. त्यांना नको नको ते बोलायचे, त्यांना मारझोड करायचे, म्हणून भूमी महाजन यांनी त्यांना डिवोर्स दिला आहे आणि आता त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आहे. आमचं दोघांचं लग्न झालं आहे आणि आता भूमी ही माझी बायको आहे. आता संकर्षण मीडियाला सगळं खोटं खोटं सांगतो. हे ऐकून भूमीला राग येतो. भूमी मीडियासमोरच संकर्षणच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते, डॉक्टर संकर्षण अधिकारी, बास झालं. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? माझा आकाश असा नाही आहे. आकाशने कधीच मला मारझोड केली नाही. कधीच तो माझ्याशी भांडला नाही. तो नेहमीच माझी काळजी घेत आला आणि अजूनही त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि अजूनही तो माझ्यावर तितकंच प्रेम करतो आणि त्याला तितकीच माझी काळजी आहे. तुम्ही काहीही एकाचं दोन आकाशबद्दल मीडियासमोर सांगू नका. आकाश तसा नाही आहे. मी आकाशबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही, असं म्हणून भूमी तिथून निघून जाते. आता पत्रकार सर्व डॉक्टर संकर्षणला प्रश्न विचारत असतात. तो सुद्धा काहीही उत्तर न देता तिथून निघून जातो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.